सावधान नाशिककरांनो, 29 एप्रिल ते 12 मे दरम्यान राज्यात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा, कारण तापमान 45 अंशापेक्षा जास्त जाण्याचा अंदाज आहे। या काळात उष्माघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो। जर बाहेर जाणं आवश्यक असेल तर डोकं झाकून ठेवा, हलके आणि सैल कपडे घाला आणि भरपूर पाणी प्या। दही, ताक, बेलफळाचा रस यांसारखी थंड पेय शरीराला थंड ठेवण्यास मदत करतात। घरात हवा खेळती राहील याची काळजी घ्या। दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा, जेणेकरून वायुविजन होईल। तब्येत अचानक बिघडल्यास, चक्कर येणं, कुसमटल्यासारखं वाटणं किंवा अशक्तपणा जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। वाहन वापरताना देखील काळजी घेणं आवश्यक आहे। कारमध्ये गॅस, लायटर, परफ्यूम किंवा बॅटरी असलेली उपकरणं ठेवणं टाळा। टायरमध्ये योग्य प्रमाणात हवा ठेवा आणि शक्यतो इंधन संध्याकाळी भरा। घरात एसी वापरत असाल तर तापमान 24 ते 25 अंशांवर ठेवा आणि विजेचा वापर मर्यादित ठेवा। गॅस सिलेंडर उन्हात ठेवू नका। तसंच उष्णतेमुळे साप आणि विंचू थंड जागेच्या शोधात घरात येऊ शकतात, त्यामुळे सतर्क राहणं गरजेचं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत थेट उन्हापासून दूर राहा आणि स्वतःची तसंच आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। सुरक्षित राहा। ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। 88.4 मेगाहर्ट्झवर ऐका रेडिओ कर्मवीर। आता थांबायचं नाही।